मराठवाड्याचे गांधी अशी ओळख असलेल्या गंगाप्रसाद अगरवाल यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील वसमत इथं 7 जानेवारी 1923 रोजी झाला। त्यांचे वडील सूत आणि रंग विक्रीचा व्यवसाय करीत। 4 भाऊ आणि 2 बहिणी या 6 भावंडांमध्ये गंगाप्रसादजी दुसरे। 7वी पर्यंत वसमतला शिकलेले गंगाप्रसादजी 8वी साठी जालन्याला गेले। तिथून मॅट्रिक पर्यंतच्या शिक्षणासाठी अंबेजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालय या राष्ट्रीय शाळेत ते आले। या शाळेने त्यांच्यावर राष्ट्रीयत्व आणि सामाजिकतेचे संस्कार केले। पुढे वर्धा, नागपूर इथं इंटरपर्यंत शिकण्यात ते कसेबसे रमले। पण पुढे त्यांच्या समाजकार्याने एवढी मोठी मजल मारली की नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने 1999 मध्ये त्यांना डी.लिट ही पदवी दिली। त्यांचा विवाह ते शिकत असतानाच वयाच्या 13व्या वर्षी झाला। भागीरथीबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव। स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांपेक्षा गंगाप्रसादजींना सामाजिक जबाबदाऱ्या महत्त्वाच्या वाटत आल्या। म्हणूनच हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे त्यांची पावले समर्थपणे वळली। निजामाच्या अन्यायाविरुद्ध झगडत असतानाच ते जनसामान्यांच्या निरक्षरतेच्या अराजकाविरुद्ध झगडले। त्यासाठी त्यांनी सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमाचा उपयोग केला। हैदराबादच्या स्वातंत्र्याशिवाय भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे हा स्वामी रामानंद तीर्थांचा विचार त्यांच्यासाठी आचार ठरला। अहिंसक असलेले गंगाप्रसादजी हैदराबादच्या मुक्तीसाठी सशस्त्र आंदोलनाकडेही वळले। मुक्त झालेली जनता प्रबोधित होणं आवश्यक असतं हे लक्षात घेऊन त्यांनी हैदराबाद मुक्तीनंतर जनतेच्या वैचारिक प्रबोधनासाठी समता नावाचे हस्तलिखित साप्ताहिक सुरू केले। वैचारिक प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणं ही तर त्यांची जीवनशैली होती। संयुक्त महाराष्ट्राचा लढा, बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था, राष्ट्रसेवा दल, वसमत नगर परिषदेचे लोकाग्रहास्तव स्वीकारलेले अध्यक्षपद, आणीबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सोसलेला कारावास, सर्व सेवा संघाचे अध्यक्षपद या त्यांच्या गतिमान कृतिशीलतेच्या खुणा आहेत। ग्रामस्वराज्याच्या कल्पनेला मूर्त रूप देत ते ग्रामस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ ठरले। पण आधारस्तंभाच्या आधारावर जनसामान्य निराधार न होता स्वतःचा आधार व्हावेत ही कृतिशील काळजी त्यांनी घेतली। खादी या वस्त्रात गुंफलेल्या विचारांचा आचार झाला तर बेरोजगारांना भाकर मिळते हा कृतिशील विचार त्यांनी खादी उत्पादन आणि चळवळीतून सिद्ध केला। खादीचा ताणाबाणा नामशेष होऊ नये यासाठी स्वतंत्र भारतात टेरिलिन पॉलिस्टर कपड्यांच्या होळ्या त्यांनी पेटवल्या। बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात स्वतंत्र भारतातल्या स्वदेशी ग्रामोद्योगांना स्वाभिमानाने, स्वतंत्रपणे आणि समर्थपणे उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांनी ग्रामस्वराज्याच्या आंदोलनातून दिले। उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामधला दलाल दूर करत त्यांनी आर्थिक शुचिताही आणली। निर्धूर चूल, जात्याला बॉल बेअरिंग बसवणे, सुलभ संडास, गोबर गॅस, सौर ऊर्जा या सोप्या प्रयोगांना जनजीवनात रुजवून त्यांनी जनसामान्यांचं जगणं सोपं केलं। लातूर परिसरातील भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन, बाबरी मशिदीच्या पतनानंतर सद्भाव आणि सामंजस्यासाठी त्यांनी केलेले कार्य उत्स्फूर्त आणि अथक ठरले। सजीव शेती, स्वावलंबी शेती या नव्या प्रयोगासाठी नॅडेब खत, झटपट खत, शिंगखत, अमृतजल खत, गांडूळ खत, पंचगव्य खत, हिरवळ खत या नव्या खतांच्या विकसनात त्यांचं योगदान सुपीक ठरलं। योगासने, निसर्गोपचार, पाणी परिषद, वनवासींचा शेती हक्क या त्यांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना जीवनमानाचा सुधारित स्तर अनुभवता आला। 2017 साली महाराष्ट्र फाउंडेशननं जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। आपल्या लेखणीतून अनेक गोष्टी उलगडणाऱ्या गंगाप्रसाद अगरवाल यांचं 11 ऑक्टोबर 2018 रोजी वयाच्या 96व्या वर्षी वसमत इथं निधन झालं।